कैसे हो आप लोग. तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये. अरे यार हे प्रॉब्लेम ना हवेश आहे त्याचा खरंच बाबा. हे नाही इथं कंटेनर येऊन मग पूर्ण रस्त्याची वाट लागली बाई. मला ना एकदा हवा चेक करायला पाहिजे गाडीमध्ये. ओ या डॉग. आणि काल रात्री एवढा मस्त पाऊस पडला. ओ ये लय भारी वाटला. काहीतरीच भारी वाटलं मला तर. कारण खरं पाऊस पडायला पाहिजे यार. आणि एवढं चांगली झोप लागली ना मित्रांनो काय सांगू रे देवा. रुंबा झोप लागली. पनवेलला पडला का नाही माहीत नाही पण इथे तर पडला. मला हवा चेक करायला पाहिजे ना. बघू पुढे चालू इकडं आहे का बघ. नाही पुढे गेलो असतं. जाऊ दे आता तिकडे मला टर्न मारायचा कंटाळा येते. इथंच बघतोय यार. मला ना गॉगल घ्यायला पाहिजे कारण का धूल नुसती डोळ्यात जाते आणि डोळं बंद केलं ना आणि पुढे जाऊन ठोकलं मग कोणाला आजच्या गावात लोचा होईल ना. अरे हे बघा नाही कचऱ्याच्या गाडीमुळे त्याला पण इकडे टाकायला लागत असेल. पण किती मोठा कंटेनर आहे बापरे. असंच वाटायला पाहिजे रोज. असा दिवस चांगला जायला आय गेस. जाऊ दे. ओ ये गाईस काय उये काय लावला मी मला पण आहे नाही. पण मला हे ना बंद करायला पाहिजे भाई. तर भाई जरा मी इकडं इंडिकेटर टाकला तरी पण माझ्या समोर ड्रॉइंग्स मस्त काढले तिकडे. लॅबडा काय पण नको बोलू रे. नाही यूट्यूबला व्हिडिओ पोस्ट करायला पाहिजे भाई तुला. आणि मी ठरवलं आहे भाई का व्हिडिओ डेली येणारच. आणि रोजच्या प्रमाणे इथं माहिती आहे ना मला काय असं. जास्त स्पीड नाही आहे. कम से कम 60 असेल. बघा तुम्ही तर माझं लक्षात नाही त्याच्यावर. 60 इनफ आहे यार या रनिंगमध्ये. मी काय बोलतोय आता 10 तारखेला मी इथे ना एक डिस्प्ले लावणार. म्हणजे डिस्प्ले नाही म्हणजे माझा मोबाईल ठेवायला होल्डर लावणार. म्हणजे कसं नेव्हिगेशन बघायला टाईम पाहिजे ना मला मस्त वाटेल नेव्हिगेशन आहे गेस. आणि आपण आणि लायसन काढल्यावर तर मी बोललोच तुम्हाला का आपण फिरू म्हणजे नक्कीच फिरू. बस लाँग जाऊ. एवढं जवळ नाही. आपण डेलीचा ह्योच रोड कवर करतो ना. आता नंतर आपण रस्ता चेंज करू. डेलीचा आपला रस्ता हाच आहे. आणि मला पण माहिती नाही का तुम्हाला ही व्हिडिओ किंवा हा रस्ता डेली बघायला पाहिजे. तर आपण नक्कीच कॅमेरा आल्यावर किंवा लायसन आल्यावर हा रोड चेंज करू. ओनली संडेला व्हिडिओ बनवू मस्तपैकी. रुंबा खुंबा. काय चालू आहे त्या मध्ये चालू थांबलाय डंपर. सकाळचं वातावरण काय पण बोला एक नंबर वाटतो. आणि बातम्यांमध्ये दाखवलंय सकाळ जागाला बघतोय बॉम्ब फेकणार आहेत. अलर्ट्रा वगैरे चाललंय. अरे भाई काय प्रॉब्लेम काय नक्की करणार काय आहेत लोक यार. बॉम्ब पडणार आहे का पडला बॉम्ब. आणि जर पडला आहे तर भाई आपला पण बॉम्ब तिकडे पडला पाहिजे ना. पाडा ना आपला पण बॉम्ब. आपल्याला पण ऐकायला पाहिजे भाई न्यूज. ओ ये मजा आली रे. गाडी ना अशी खेचायला लय मजा येते. अरे गाडी 125cc पण पॉवर अरे एक नंबर रे बाबन्या. एक नंबर. पॉवर मध्ये काही कॉम्प्रोमाइज नाही केला हा KTM ने. आई ग
पॉवर बोला ना, पॉवर तुरंत म्हणजे लगेच जनरेट करते रे पॉवर. मला ही गाडी घ्यायची होती पण चुकून मी ही गाडी घेतली. आय लव्ह दिस गाडी. काय खात कोई बात नाही. मी पण स्विगी मारली असती मस्त, थोडे बहुत पैसे मी पण केले असते. काय नाही आता आपल्याला मोटो ब्लॉग कंटिन्यू बनवायचं आहे. काय पण होते कंटिन्यू बनवायचे. माझ्या भावाची गाडी आहे ड्यूक, त्यांनी पण आपण एकदा ब्लॉग बनवू. सॅटर्डेला ती घेऊन जाऊ आपण नक्कीच. बघूया त्या बाईकनी कसा ब्लॉग बनतोय मस्तपैकी. आपण पण ट्राय करू रे बाईक्स वगैरे. ब्रेक ABS मी चालू का ठेवते, कारण का ABSची ब्रेकिंग आहे ना एक नंबर आहे रे, एक नंबर. ABSची ब्रेकिंग बादशाह मानली पाहिजे डायरेक्ट. म्हणून मी गाडी विदाऊट ABS चालवतच नाही. कारण का माहीत अचानक कुठे ब्रेक मारायला लागला मग त्या कारणाने स्लिप वगैरे नाही आलं पाहिजे ना, म्हणून तर ABS दिला आहे. आणि खरंच ABS मस्त चालतो एक नंबर. KTM बोला तर ब्रेकिंगमध्ये टॉप नॉच आहे. आणि तसा पण टॉप नॉचच आहे KTM. मला सुरूपासूनच आवडते KTM आधीपासूनच. जेव्हा फर्स्ट लुक बघितला, अरे बापरे, ती फेअरिंग बाईक होती एकदम शार्प. मला असं आवड लागली, इच्छा झाली. मग मी ठाण घेतलं का मी बाईक घेणार म्हणजे घेणार. 5 वर्ष असंच राहिलो. म्हणजे विचार करत का मला पण बाईक घ्यायची. तेव्हा माझ्याकडे जॉब वगैरे काहीच नव्हती. मग मुंबईला आलो. मुंबईला जरा थोडी ठीकफार 15,000ची जॉब लागली. ते पण 12 घंटे 15,000ची जॉब लागली. मग मी बोललो आता आपण काय करूया, बाईक ना डायरेक्ट सेकंड हँड घेऊ आणि कॅशमध्ये घेऊ. म्हणजे जेणेकरून जॉब पण सुटेल आणि मी कंटिन्यू व्हिडिओज करेन. पण मला असं वाटलं का आपण ना EMIवर घेतली पाहिजे न्यू बाईक आणि काम इथंच केलं पाहिजे. तर एकदम रॉंग डिसिजन होता तो. कारण का 2 वर्ष देणाऱ्या बाईकला मी 4 वर्ष देणार होतो ऑब्व्हियसली. आणि त्या 4 वर्ष तर मी गेलं नाही, 2 वर्ष काढली. एवढी हालत बेकार कामामध्ये. अरे चालतं, एक काम हेवी होता. पण मला गाडी चालवायला नाही टाईम भेटायचा नाही काय यार शिट. पण एनिवे आता मी जॉब तर सोडली आहे. बघू आता यार, मी पण आता कंटिन्युअसली व्हिडिओ बनवते. मित्रांनो तुम्ही सपोर्ट केला तर कुठेतरी मला मोटिवेट भेटतो यार. वाव, हे बघा इथे हे असं सीन ना आमच्या जंगलेश्वरला पण आहेत. फॉरेस्ट स्ट्रीट. अरे वाव, वाव मस्त वाटत रे पावसाळ्यात पण इकडे. अरे इकडे तर वाचणार का, ऑलरेडी इकडे नेचर मस्त आहे ना, निसर्ग एक नंबर वाटतंय. आज मी ना कॅमेरा थोडा खाली ठेवला, म्हणजे कसं ॲक्च्युली हे जो हँडल बार आहे ना तो दिसू दे. जाना देख लो. वाव कायच काम आहे इथं पलवाला. मला काय मजा येते आय डोंट नो, बट येते मजा येते. आणि गाडी चालवा मला गाडी आधीपासूनच आवडते मला, त्यातमध्ये काही इश्यू नाही. आणि इकडे अपार्टमेंट पोला तो बाबा काय ते विधी मॅडम आहे वाटतं. हां विधी मॅडम आहे ते बघा. ते बघा हां विधी मॅडम आहे. कोई बात नहीं. VIP is coming. क्लिनिंग चाले. मोबाईल ठेवतोय तर सिक्युरिटी बोलतो काय आज गाडी घेऊन आला का.
म्हणलं आलं गाडी घेऊन, पण हेल्मेट नाही दिसत. म्हणलं हेल्मेट गाडीवर आलाय. म्हणलं रोजभर तुमचा फेस किती वेळा कॅप्चर करू, एकदा केला बस झाला. नाही सिक्युरिटी चांगला आहे तो, मस्त आहे. आय लाईक दिस. हे आपल्या गाडी ड्रायव्हर आहे वाटते, ड्रायव्हर. वा काय बोलतं, काय बोलतं सर आहे त्यातमध्ये. आईच्या मला दिसतच ना आतमध्ये, मला वाटतं तू दिसला बस. हो रे, हा मग आहे. चालू आहे व्हिडिओ शूटिंग. चला हा मोठी चल. वेलकम बॅक. सॉरी, आता व्हिडिओ बंद करूया. आणि ओके, रोजचा आपला गेट पास आहे तो याच्यात ठेवू, काय कामाचा नाही. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला शेअर करा. लुकिंग बघा. ओके चला, बाय बाय, टेक केअर.